अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं ग्रामविकास शिक्षण परिषदेच्या कोल्हापुरातील दत्ताजीराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक दीपक कांबळे यांची MA आर्ट्सची पदवी खोटी असल्याचा संशय व्यक्त केलाय। या संदर्भात समितीचे पदाधिकारी संस्थेच्या तोरसकर चौकातील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते, पण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारता तिथून पळ काढला। संस्था अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप समितीच्या शहराध्यक्षा निकिता माने यांनी केलाय। ग्रामविकास शिक्षण परिषद ही संस्था या ठिकाणी शिक्षक दीपक कुंडू कांबळे हे MA आर्ट्सची खोटी डिग्री प्राप्त करून या सदरच्या संस्थेत शिक्षक या पदावर नोकरी करत आहेत याचा संशय आला म्हणून आम्ही या संस्थेकडे निवेदन घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही आलेलं बघून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी इथून पळ काढला। शिवाय आम्ही फोन वगैरे केला तर फोनवर आम्हाला दमदाटी करून आमच्यावर वेगळ्याच शब्दाचा मारा केला। आमचं एक निवेदन आहे की ह्या सदरच्या संस्थेत अशी बोगस शिक्षक देऊन जर शिक्षण देत असतील तर समाजाला आणि मुलांना सुद्धा हानिकारक आहे आणि आमच्या समितीकडून संघटनेकडून निवेदन आहे की लवकरात लवकर या गोष्टीची पडताळणी व्हावी। यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सूर्यकांत वायदंडे, रजत मुल्लानी, नियाज गवंडी, प्रमोद कुर्ले, नितीन सातपुते, अमर शेळके, महादेव कापसे, ऋत्विक पाटील, पूजा शिंदे आदी उपस्थित होते।